ख्रिसमस जवळ येतोय तर केकची रेसिपी तर झाली पाहिजे ना. त्याच्या आधी तुम्हा सगळ्यांना ख्रिसमसच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपण आता बनवतोय प्लम फ्रूट केक. हा केक खरं बघायला गेलं तर वाईन किंवा रममध्ये बनवला जातो. पण आपल्याकडं असा केक बनवून काही चालणार नाही. त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, ऑरेंज ज्यूसमध्ये हा प्लम फ्रूट केक बनवणार आहे. याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त ड्रायफ्रुट्स आणि ऑरेंज ज्यूसचा वापर केलेला आहे. त्यामुळे तो खायलाही तेवढाच हेल्दी आहे. तुम्ही बघू शकताय केक झाल्यानंतर खूप छान असा तो फुगला आहे आणि खूप असा सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे. सोप्या सहज रेसिपी बघायला भेटतील. तुम्हाला ही केकची रेसिपी कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग केकच्या रेसिपीला सुरुवात करूयात. आता इथं काय केलं आहे मी, 2 ऑरेंज घेतलेत. ते कट करून त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. आता त्याचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे. रस काढताना आपण ज्या पद्धतीनं लिंबू पिळतो ना, त्या पद्धतीनेच त्याचा रस काढून घ्यायचा. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं आपण त्याचा रस काढून घेऊयात. चुकून एखादी बी राहिली असेल तर तीही त्यातनं काढून घ्यायची. या पद्धतीनं आपण सगळा रस काढून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण ड्रायफ्रुट्स घेतलेत ते घालून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रुट्समध्ये मी काजू, बदाम, मनुके, काळे मनुके आणि पिवळी आणि लाल कलरची टुटी फ्रुटी घेतली. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालू शकता. आपण सगळे ड्रायफ्रुट्स त्यात घालून घेऊयात. सुरुवातीला सगळे ड्रायफ्रुट्स घालून घेतलेले आहेत आपण आणि त्यानंतर आपण घेतलेली टुटी फ्रुटी ही घालून घेणार आहोत आणि ते व्यवस्थित मिक्स करणार आहोत. व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि 1 तासासाठी असं त्याला भिजत ठेवून द्यायचं. म्हणजे ड्रायफ्रुट्समध्ये संत्र्याचा रस छान असा मुरला जातो. 1 तासानंतर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. 1 तास झालेला आहे. आता इथं मी एका वाटीने साखर घेतलेली आहे. कप काय सगळ्यांकडं नसतो मेजरमेंटसाठी, त्यासाठी वाटीचा उपयोग केलेला आहे. 1 वाटी साखर घेतली. ती छान वितळेपर्यंत त्याला हलवत राहायचं. त्याचं आपल्याला ती साखर कॅरमलाइज होईपर्यंत आपल्याला वितळून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मीडियम टू लोच ठेवायची. जास्त फास्ट ठेवायची नाही, नाहीतर साखर जळू शकते. असं एकसारखं हलवत राहायचं. 5 ते 10 मिनिटात ही साखर व्यवस्थित छान अशी मेल्ट होते. तुम्ही बघू शकता त्याला छान असा ब्राऊन रंग यायला सुरुवात झालेली आहे आणि इथं आपली साखर वितळायला लागलेली आहे. छान अशी साखर इथं वितळली गेली. आता त्याच्यामध्ये काय केलं आहे मी, अर्धी वाटी पाणी घालून घेतले. पाणी घालताना तुम्ही गॅसची फ्लेम बंद केली तरी चालेल, नाहीतर त्याचे शिंतोडे अंगावर उडू शकतात. जपून पाणी घालून घ्यायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं. पाणी आणि साखर एकत्र एकजीव झाले पाहिजेत. या कन्सिस्टन्सीमध्ये हलवून घ्यायचं व्यवस्थित व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. छान असं आपलं इथं कॅरमलाइज साखर ही तयार झालेली आहे. आता आपण केक बनवायला सुरुवात करूयात. इथे 1 वाटी मैदा मी चाळून घेतलेला आहे. छान असा मैदा व्यवस्थित चाळून घेऊयात. मैदा चाळून झाल्यानंतर तो एक भांड्यात काढून घेतला. त्याच्यामध्ये आपल्याला आपण ज्या चमच्यानी पोहे वगैरे खातो ते 3 ते 3.5 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेलाच्या जागी तुम्ही बटरही घालू शकता. पण तेलाने खूप छान अशी त्याला जाळी येते, त्याच्यामुळं 3 चमचे तेल घालून घेतलं. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये आता आपल्याला आपण जी साखर वितळून घेतली ती घालून घ्यायची आहे. ती थंड झालेली आहे. आता ती घालून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. ही साखर घातल्यानंतर आपल्याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकसारखं हलवत राहायचं. त्यात गाठी होणार नाही त्याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं. छान असं आता मिक्स होतंय. आता त्याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रुट्स ज्यूसमध्ये भिजवून घेतलेत ते घालून घ्यायचे. तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्याच्यात लम्स किंवा गाठी नाही राहिल्या पाहिजेत. या कन्सिस्टन्सीमध्ये व्यवस्थित हलवून घ्यायचं एकसारखं. आता त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅनिला इसेन्स घालून घ्यायचं आहे. व्हॅनिला इसेन्स नसेल तर तुम्ही वेलची पावडरही घालू शकता. त्याचबरोबर तुम्हाला दालचिनी पावडर घालायची आहे. ह्याने केकला खूप छान असा फ्लेवर येतो. दालचिनी पावडर छोटा 1 चमचा मी घालून घेतलेली आहे. आता आपण काय करणार आहे, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालून घेणार आहे. त्यासाठी आधी चिमूटभर मीठ घालून घेतलं. त्याने चव छान येते केकला.
परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं. आता आपण घालून घेऊयात बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. थोडंसं टेस्ट करून बघायचं. गोडीला जर कमी असेल तर तुम्ही वरून शुगर सिरप ॲड करू शकता. आता इथं आपण बेकिंग पावडर 1 चमचा आणि बेकिंग सोडा अर्धा चमचा असं घालून घेऊयात. आणि ते ॲक्टिवेट होण्यासाठी त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. मग ते छान ॲक्टिवेट होतं. पाणी टाकले की पटकन हलवून घ्यायचं. ही प्रोसेस फास्ट करायची म्हणजे पीठ छान असं फ्लफी होतं. सोडा घातल्यानंतर केक लगेच बेक करायला ठेवून द्यायचा म्हणजे त्याला जाळी छान येते. आता इथं मी भांड्याला एका तेल आणि मैदा लावून घेतला आहे जेणेकरून केक आपला व्यवस्थित बेक होतो, भांड्याला चिटकत नाही. आणि बॅटर त्यात ओतल्यानंतर 2 ते 3 वेळा असं टॅप करून घ्यायचं म्हणजे त्यातली एअर आहे ती निघून जाते. 2 ते 3 वेळा व्यवस्थित टॅप करून घेऊयात आणि केक बेक करायला ठेवून देऊयात. केक बेक करायला ठेवायच्या आधी मी त्याच्यावरती परत एकदा टुटी फ्रुटी घालून घेणार आहे. इथं मी पिवळ्या आणि लाल रंगाच्या टुटी फ्रुटीचा वापर केलेला आहे. ते आपण केकवरती घालून घेऊयात आणि केक बेक करायला ठेवून देऊयात. केक बेक करण्यासाठी मी इथं गॅसवरती आधीच एक पातेलं प्रीहीट करायला ठेवलं होतं. तुम्ही ओव्हन असेल तर ओव्हनमध्येही बेक करू शकता. जर नसेल ओव्हन तर काही हरकत नाही. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पातेलं गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्येही केक खूप छान असा बेक होतो. बघू शकता आपण. आता केक ठेवून देऊयात. 30 ते 40 मिनिटानंतर हा केक बेक झालेला. मध्ये मध्ये केक चेक करत राहायचं. सुरुवातीला हाय टू मीडियम आणि नंतरच्या 15 मिनिटांनी काय करायचं, लो टू मीडियम असा केक बेक करून घ्यायचा म्हणजे केकला कलरही खूप सुंदर येतो. तुम्ही बघू शकता इथं आता 30 मिनिटानंतर केक थोडाफार शिजला आहे. शिजलाय का नाही एखाद्या टूथपिकच्या सहाय्यानं बघायचं आपला केक शिजलाय की नाही शिजलाय. आता टूथपिकला केक चिटकत नाही म्हणजे केक व्यवस्थित शिजला गेला आहे. इथं केक बेक होण्यासाठी आपल्याला 40 मिनिटं लागलेले आहेत. आता आपण केक थंड करायला ठेवून देऊयात. थंड झाल्यानंतर आपण काढून घेऊयात. इथं 30 मिनिटानंतर केक थंड झाला आहे पूर्णपणे. आता आपण तो काढून घेऊयात. छान असं त्याला कलर आलेला आहे आणि थोडासा बेक झाल्यानंतर 90% मी त्याच्यावरती काजूचे काप असे टाकले होते जेणेकरून ते दिसतानाही खूप छान दिसतं. आता आपण केक काढून घेऊया. सुरुवातीला चाकूच्या सहाय्याने त्याच्या कडा सैल करून घ्यायच्या म्हणजे केक इझिली निघतो आणि पालथा करून थोडासा त्याला टॅप करायचं म्हणजे त्याच्यावरती थोडंसं मारून घेतलं की केक व्यवस्थित आपला निघतो. तुम्ही बघू शकता छान अशी जाळी आली, कलर आलाय आणि एकसारखा सगळीकडून आपला केक असा शिजला गेलाय. आता आपण त्याला कट करून घेऊयात. तुम्ही बघू शकता छान असा केक कटही झालेला आहे. त्याला स्पॉन्जही खूप छान आला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि केकची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह.